नमस्कार, मी अमिता कदम महाराष्ट्र 24 तासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। ठाणे पूर्व कोपरी येथील दौलतनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा विकास क्लस्टरच्या माध्यमातून करण्याचा एकमुखी ठराव सोसायटीच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर झाला। क्लस्टर विकासामुळे सभासदांना प्रशस्त घर, उद्यान, जॉगिंग ट्रॅक, अंतर्गत रस्ते, पार्किंग, स्विमिंग पूल इत्यादी सुविधा उपलब्ध होणार आहे। मात्र काही विघ्न संतोषी मुठभर सभासदांनी स्वतःसाठी कांगावा करत विकास विरोधात भूमिका घेतली आहे। या अपप्रचाराला उर्वरित 200 सदस्य बळी पडले नाहीत आणि पडणार नाही असे स्पष्टीकरण एका पत्रकार परिषदेत कार्यकारी मंडळाने दिले। पत्रकार परिषदेला सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाटी, सचिव महेश कारणा, खजिनदार रमेश जेवानी, कार्यकारी मंडळ सदस्य आणि सभासद उपस्थित होते। दौलतनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सुमारे 60 वर्ष जुनी आहे। सोसायटीला 2002 पासून C1 अति धोकादायक इमारत म्हणून अनेक नोटिसा मिळाल्या आहेत। सध्या सर्व रहिवासी हे जीव मुठीत धरून धोकादायक इमारतीत राहत आहेत। काही विघ्न संतोषी लोकांना त्याचे गांभीर्य नसल्यामुळे स्वतःसाठी ते इतर सभासदांना बळकवत आहेत। तसेच मॅनेजिंग कमिटीला विचारात न घेता बिल्डरला त्रास देऊन डेव्हलपमेंट थांबवण्याचा प्रयत्न सुद्धा करत आहेत, असा आरोप सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाटी यांनी केला आहे। मे यश अशोका डेव्हलपरची नियुक्ती बहुमताने DDRच्या उपस्थितीत केली आहे। त्यानंतर आम्ही एकमताने क्लस्टर योजनेला मान्यता दिली आहे। क्लस्टरला एकमताने मान्यता दिली म्हणून मे यश अशोका यांनी LOI आणि इतर कायदेशीर बाबी पूर्ण करून ते कार्य करत आहेत। कमिटी आणि सभासदांचा मे यश अशोका डेव्हलपरला दौलतनगर डेव्हलपमेंट कामासाठी पूर्णपणे पाठिंबा आहे, असे सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाटी यांनी सांगितले। महाराष्ट्र शासनाच्या अटी व शर्तीप्रमाणे आम्ही दौलतनगर कमिटी मेंबर व सभासदांनी शासनाने जी नियमावली क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी दिली आहे त्याचे पालन करून कायदेशीर बाबी पूर्ण करून काम करत आहोत। आज क्लस्टरच्या माध्यमातून घरे, रस्ते तसेच स्विमिंग पूल, उद्याने व इतर सुविधा मिळून संपूर्ण दौलतनगर रहिवाशांच्या घराचे स्वप्न पूर्ण होत आहे। यासाठी आम्ही मे यश अशोकाचे आभारी आहोत, असे सचिव महेश कारणा यांनी सांगितले। क्लस्टर योजनेअंतर्गत बिल्डरने 25% वाढीव क्षेत्र देण्यास बंधनकारक आहे, परंतु मे यश अशोका बिल्डरकडून 32% वाढीव क्षेत्र मंजूर करून घेतले आहे। सध्याच्या परिस्थितीत दौलतनगरमधील सर्व इमारती विकसित केल्या नसताना मे यश अशोका हे भाडे देण्यास बांधील नसतानाही बिल्डर जे फ्लॅटधारक फ्लॅट खाली करून गेले आहेत त्यांना भाडे देत आहेत। आज काही मुठभर सभासद सदर डेव्हलपमेंटच्या कामामध्ये अडथळा आणण्याच्या उद्देशाने इतर सभासदांना एका नामांकित बिल्डरला अर्धवट व चुकीची माहिती देऊन ते नामांकित बिल्डर दौलतनगरचा डेव्हलपमेंटचे काम करण्यास इच्छुक आहेत असे सांगत आहेत, परंतु त्या बिल्डरला सत्यता कळल्यानंतर त्यांनी दौलतनगरच्या डेव्हलपमेंटचे काम करण्यास असमर्थता दर्शवली। काही रहिवाशांनी कमिटीची परवानगी न घेता त्यांच्या सदनिका भाड्याने दिल्या आहेत व अशा प्रकारे बऱ्याच बेकायदेशीर गोष्टीची परवानगी कमिटी देत नसल्यामुळे कमिटीच्या विरोधात काही स्वार्थी रहिवाशांनी बनाव करून निरर्थक कलह निर्माण करत आहेत। आज हे विरोध करणारे 5 ते 8 रहिवासी क्लस्टरला 9 महिन्याआधी मीटिंगला हजर होते। त्याच रहिवाशांनी इतर रहिवाशांसोबत क्लस्टरला मान्यता दिली होती। त्याचे पुरावे, फोटोज व व्हिडिओ यावेळी पत्रकार परिषदेत सादर करण्यात आले। या सर्व अडथळ्यांना न जुमानता आम्ही बिल्डरसोबत क्लस्टरला जात आहोत, असा आज प्रसार माध्यमातून वैभव भोसले यांचे असे म्हणणे आहे की आमच्या सोसायटीचा पूर्ण विकास क्लस्टर अंतर्गत होत आहे याची कल्पना आज आम्हाला मिळाली, पण 26 नोव्हेंबर 2023च्या मीटिंगमध्ये आपण क्लस्टर अंतर्गत पूर्ण विकास करणार आहोत असे स्वतः भोसले यांनी सर्व सभासदांसमोर सोसायटीच्या विशेष सर्वसाधारण सभेत केले। सोसायटीच्या SGM मध्ये दौलतनगरची डेव्हलपमेंट ही क्लस्टर योजनेमध्ये होणाऱ्या चर्चेत वैभव भोसले सहभागी झाले आहेत। शोभा नारवानी यांनी विकासक मे यश अशोका यांचे स्वागत केले आणि सदर क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। तसेच सोसायटीचे सभासद व प्राध्यापक श्री आल्हाद जोशी यांनी क्लस्टर योजनेबद्दल सर्वांच्या वतीने सदर क्लस्टर योजनांना मान्य असल्याचे सांगितले। व्हिडिओ चित्रीकरणात दिसत आहे। याच मीटिंगमध्ये चेअरमन अनिल गुलाटी यांनी सर्वांना क्लस्टर योजना मान्य केले असल्याचे घोषित केले व सर्व उपस्थित सभासदांचे आभार व्यक्त करून त्या मीटिंगची सांगता केली। तेव्हा कोणीही सभासदांनी विरोध केला नसल्याचे स्पष्टीकरण यावेळी कार्यकारिणीच्या वतीने देण्यात आले व तसेच व्हिडिओ चित्रीकरणात दिसून आले। त्यामुळे अशा प्रकारे कमिटीला विश्वासात न घेता इतर सभासदांची व प्रसारमाध्यमांची परस्पर दिशाभूल करण्याचा व स्वतःचा हेतू साधण्याचा प्रयत्न हे विघ्न संतोषी लोक करत आहेत। जाण्यासाठी
ज्यावेळेला चर्चा झाली त्यावेळेला काय मुद्दे आले समोर ते सांगतो. पहिला असा होता की कोणतीही बिल्डिंग स्वतःची स्वतः डेव्हलप होऊन जाते. त्याच्यासाठी कोणी बिल्डर इच्छुक असतो आणि ती सगळ्यांना त्यांचं काय ठरतं बिल्डरशी त्याप्रमाणे मिळून जातं. पण जे झोपड्या असतात आणि खास करून अशा झोपड्या असतात की ज्यांचं मूळ क्लीन 100 फुटाचा असतो, नंतर परत ते 100 फूट वरती पहिला मजला करतात, परत 100 फूट दुसरा मजला करतात, परत 100 फूट तिसरा मजला करतात, पण त्याचा मूळ क्लीन 100 असतो. क्लस्टरीजनेत गेल्यानंतर त्यांना काय होतं की त्यांना ते पूर्ण त्यांचा एरिया कव्हर होतो, त्यांना मिळून जातो. आता आपण ज्यावेळेला आपली दौलतनगर सारखी सोसायटी मोठी डेव्हलप करतो आणि खूप छान बिल्डिंग बांधतो आणि बाजूला झोपडपट्टीच राहिली तर त्या बिल्डिंगला ऍप्रिसिएशन येत नाही. तुमच्या एरियाला ऍप्रिसिएशन तेव्हाच येतं ज्यावेळेला सगळ्या झोपड्या जाऊन तिथे व्यवस्थित बिल्डिंग होतात. त्यामुळे क्लस्टरमध्ये जर आपण गेलो तर क्लस्टरचा फायदा असा असतो की पूर्ण एरियाचा लेआउट तयार होतो नवीन, सगळे रस्ते रुंद होतात, अम्युनिटीज चांगल्या मिळतात, गार्डन मिळू शकते. त्याच्यानंतर अजून तुम्ही जे बिल्डर बरोबर निगोशिएट कराल तेवढ्या चांगल्या चांगल्या अम्युनिटीज तुम्हाला मिळू शकतात. आणि दुसरं जे सगळ्यात आता चुकीचं पसरवलं गेलं ते असं आहे की पारसीवाडीची वस्ती आणि दौलतनगर हे एकाच बिल्डिंग मध्ये येतील. तसं होणार नाही. उलट आता आमच्यापेक्षा पारसीवाडी खूप जवळ आहे जर तुम्ही फिजिकल लोकेशन मध्ये गेलात तर. आणि नवीन प्लॅन जर आता त्यांनी जर दाखवलं तुम्हाला बघायला मिळेल त्याप्रमाणे पारसीवाडी आणि दौलतनगरची बिल्डिंग ज्याच्यात दौलतनगरला प्रपोज केलं की दौलतनगरचे रहिवासी या बिल्डिंग मध्ये येतील त्याच्यात 500 मीटरचं तरी अंतर आहे. म्हणजे आता जे 5 मीटरवरती आहे ते 500 मीटरवर जाणार आहे. म्हणजे ते आमच्यामध्ये तिथे येतील असं जो पसरवलं जातो चुकीचं असं म्हणते. दुसरं असं आहे की क्लस्टरमध्ये 25% वाढीव एरिया मिळतो, तम रूल आहे. पण या ठिकाणी बिल्डरनी आपल्याला सुरुवातीला 32% कबूल केल्यामुळे त्यांनी त्याच्यात 32 सोडून 25 न करता 32च ठेवलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा पूर्ण एरिया म्हणजे जवळपास दौलतनगर पासून ते आपल्या शिव मंदिरापर्यंत पूर्ण एरिया डेव्हलप होऊन जाईल. आणि मग त्या प्रत्येक घराची किंमत त्यामुळे वाढेल. घराची किंमत तेव्हाच वाढते जेव्हा तुमचा संपूर्ण एरिया सुधारतो. आणि क्लस्टर करण्याची मुख्यमंत्री साहेबांची योजना ही त्याच्यासाठी की पूर्ण एरिया सुधारावा, कोपरी सुधारावा. आणि हा एक क्लस्टर यशस्वी झाला ना की अजून पण बाकीचे क्लस्टर इथे येतील. त्यासाठी म्हणून आपण क्लस्टर योजनेत जायचा निर्णय घेतला होता. तिथे तुम्हाला व्हिडिओ क्लिप मिळून जाईल परत. आणि तिथे कोणी त्यावेळेला विरोध केला नव्हता हेही तुम्हाला दिसून येईल. आणि आता एक ही 8-10 मंडळी आहेत, माझी त्यांना विनंती आहे जे विरोध करतात त्यांना की तुम्ही सकारात्मक चर्चा करण्यासाठी या, सकारात्मक चर्चा करा. जर कमिटी मेंबर बरोबर तुम्हाला काही जुळत नसतील ग्रह तर हरकत नाही, तुम्ही बिल्डरशी चर्चा करा. पण जेव्हा तुम्ही चर्चा करताना तुमचे मुद्दे घेऊन या की आमचे 10 मुद्दे आहेत ते तुम्ही बिल्डरला 2 दिवस आधी पाठवा. कारण बिल्डरला काय संपूर्ण माहिती नसते, आर्किटेक्ट असतो, त्यांची बाकी टीम असते, ते सगळे त्यांना माहिती देतील आणि मग ते तुमच्याशी चर्चा करतील की हा तुमचा मुद्दा आहे, आमचं उत्तर. आणि त्यातून जर काही निष्पन्न झालं तर हे काम पुढे चालेल. नाही तर सध्या आमची अशी अवस्था आहे की 2 बिल्डिंग तर आमच्या पाण्याची नोटीस आहे 48 तासाची, त्यातली घरं तर रिकामी केलेली आहेत. आमचे बिल्डर दयाळू असल्यामुळे नियमात नसताना सुद्धा ज्यांनी ज्यांनी घरं खाली केली त्यांना रेंट मिळते. नाही तर असं कुठेही होत नाही रिडेव्हलपमेंटमध्ये. ज्याला पूर्ण सोसायटी खाली होते त्यानंतर बिल्डर रेंट चालू करतात. पण इथे आमच्या बिल्डर साहेबांनी काय केलंय, मी पण स्वतः तिथे राहणार आहे पण माझं घर मी रिकामं केलं तर मला रेंट न चुकता मागचे 2 वर्ष मिळते. एक लक्षात ठेवा, 2 वर्ष सतत न चुकता तुम्हाला भाडं देणारा असा बिल्डर क्वचित मिळतो. जेवढी सहानुभूती ते दाखवतात ना बिल्डर, ती दाखवायची आवश्यकता नाही खरं तर. म्हणजे बिल्डरच्या बाजूने बोलत नाही, पण असं कुठेही तुम्हाला दिसणार नाही की एक बिल्डिंग आहे त्यातले 4 लोक सोडून गेले, 12 लोक बिल्डिंग मध्येच आहेत आणि बिल्डर 4 लोकांना भाडं देतो. बिल्डर एकच सांगतो की सगळे 16च्या 16 तुमचे घर आहेत ना खाली करा आणि मग 1 तारखेला बिल्डरचं भाडं चालू करतो. पण आपल्याकडे तसं नाही, ज्यांनी चावी दिली त्यांना भाडं मिळायला सुरुवात झाली. आता अशा परिस्थितीत सुद्धा 2 वर्ष ते भाडं देत असताना सुद्धा काही लोक मुद्दाम व्यत्यय आणतायत आणि अजूनही 2 वर्ष पुढे प्रोजेक्ट रखडेल का असं बघताय. मी तुम्हाला एक आव्हान देतो, ज्या माणसाकडे तथ्य असेल ना तो असं करणार नाही, तो कोर्टात जाऊन ऑर्डर घेऊन येईल. त्यांच्याकडे जर तथ्य असतील ना की त्यांनी डे 1 पासून विरोध केलाय, त्यांच्या मागे खूप माणसं आहेत, असं आहे तसं आहे, तर त्यांनी कोर्टात जावं. का जात नाही? तुम्हाला इथे क्लिप मध्ये क्लिअर दिसेल की त्या मीटिंगला त्यांनी कधी विरोध केला नाही. आता एक पश्चातबुद्धी नाहीये, ते काहीतरी वेगळं वळण द्यायचा प्रयत्न आहे. दुसरं तुम्ही बघा,
ज्या वेळेला ही सुरुवातीला मंडळी आहे की ते तुम्हाला व्हिडिओ पण दिसतील, त्यावेळेला त्यांनी कुठेही असं दाखवलं नाही की आम्हाला क्लस्टर म्हणजे काय माहिती नाही. त्याच्यात त्यांच्या भाषणांवरून तुम्हाला काही करा त्यातली माहिती होती, अभ्यास करून पण आले होते, तरी त्यांनी विरोध नव्हता केला. आता जे काही वेगवेगळे परसेप्शन झाले बिल्डिंग मध्ये, काही ज्या झाल्या असतील गोष्टी, तर मला अजूनही वाटतं की हे चर्चा आणखी सुटेल आणि हे पूर्ण होईल. नाही तर मग ती जर बिल्डिंग रखडली, डिलॅपिडेटेड होऊन 20 वर्ष झाली, आता तर 2 बिल्डिंग पाडायला लागतील आणि बिल्डरने हात वर केला आणि निघून गेले, तर मग दौलतनगरचं पुढे काय? आज 200 कुटुंब आहे, 8 किंवा 10 मंडळींमुळे 200 कुटुंब सफर होऊ नये अशी आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे. माझं नाव महेश राधाकिशन कर्णा. मी दौलतनगर सोसायटीचा गेल्या 9 वर्षापासून सचिव आहे आणि ही पत्रिका परिषद आम्ही घेतली कारण जे लोक खोटे आरोप करतात कमिटी विरुद्ध, बिल्डर आणि जे आम्ही क्लस्टर मेजॉरिटी का युनानिमसली पास केला ते असं पसरवतात की आम्ही कधी त्याला मान्यता दिलीच नाही. कारण काय, आमचे सोसायटी आता 2002 पासून धोकादायक डिक्लेअर झाले. TMC दरवर्षी नोटीस देते आणि आता तरी 2 बिल्डिंग डिमॉलिश झाली, पण आता नोटीस आली आहे. उद्या ते बिल्डिंग डिमॉलिश केले तर लोक कुठे जाणार, 200 परिवार कुठे जाणार? ते सगळं बघून आम्ही पत्रकार परिषद की लोकांना समजलं पाहिजे की हे स्वतःच्या हितासाठी किंवा स्वतःच्या पर्सनल इंटरेस्टसाठी हे सगळे करतात. किती सभासद तुमच्या बरोबर आहेत? साहेब, किती सभासद तुमच्या बरोबर आहेत? आमच्याबरोबर मेजॉरिटी लोक आहेत, सगळे मेजॉरिटी आमच्याबरोबर आहे. 8-10 लोक आहेत आणि जे लोक यांच्याबरोबर त्यांना मिसगाईड करतायत, खोटी बातमी पसरवतात. हे सांगतात की तुम्हाला तुमची जी बिल्डिंग होईल ती पारशीवाडीच्या बाजूला तुमचीच बिल्डिंग होणार किंवा तुम्हाला त्याच बिल्डिंगमध्ये अकोमोड करणार आहे. म्हणून आम्ही आज ते प्लॅन आलं आहे आमच्याकडे, ते त्या मेंबर लोकांना पण दाखवून आलं आहे आणि त्यांना सांगणार आहे असं काही नाही आहे. आमची बिल्डिंग जी हरिश्चंद्र राऊत रोड आहे, पहिली बिल्डिंग आमची येणार आहे. त्याच्यानंतर अजून 5 कवर आहे आणि स्लम एकदम जो आपला मराठी शाळा आहे पारशीवाडीला एंड साईडला, तिथे ती बिल्डिंग आहे.